आणि आताच्या बातमीपत्राची सुरुवात करूया या क्षणाच्या सगळ्यात मोठ्या बातमीनं। मराठा आरक्षणासंदर्भात सगळ्यात मोठी बातमी आहे। हैदराबादेत 11 अधिकाऱ्यांनी दस्तऐवजाचं काम संपवलेलं आहे। सरकारी पथक आजच हैदराबादमधून परतणार आहे आणि 600हून अधिकचे दस्तऐवज ताब्यात घेतल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। हैदराबादमध्ये 11 अधिकारी गेले होते आणि त्यांनी आता आपलं दस्तऐवजाचं काम संपवलेलं आहे। सरकारी पथक आजच हैदराबादहून परतणार आहे। राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले, त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स घेऊया। राहुल, काय सांगाल? 600हून अधिकचे दस्तऐवज त्यांनी आता ताब्यात घेतले असं कळतंय, काय सांगाल? सौरभ, 13 तारखेला राज्य सरकारला जी मनोज जरांगे पाटील यांनी दिलेली मुदत होती ती संपते। आज 10 तारीख आहे, 2च दिवस शिल्लक आहे। मनोज जरांगे पाटील यांचं काय म्हणणं आहे की हैदराबाद संस्थानामध्ये असलेलं जे गॅझेट आहे त्या गॅझेटमध्ये जे उल्लेख आहेत त्याची अंमलबजावणी करा आणि त्या दृष्टीनं गेली 3 दिवस झालं हे जे 11 अधिकाऱ्यांचं पथक आहे, ज्यात मंत्रालयातले 4, छत्रपती संभाजीनगरमधले 4 आणि नांदेडचे 3 असे 11 अधिकारी हैदराबादमध्ये बसून होते। त्याच्यामध्ये भाषा तज्ज्ञ होते, त्याच्यामध्ये काही कायदेशीर तज्ज्ञ होते। त्यांच्याकडनं आत्ता जी मी माहिती घेतली ती माहिती मराठा आरक्षणासंदर्भातल्या आणि श्री मनोज जरांगे पाटील यांच्या संभावित आंदोलनासंदर्भातली ही सगळ्यात मोठी घडामोड आहे। 6200हून अधिकचे दस्त त्यांनी आपल्या ताब्यात घेतले। ते दस्त काय आहेत तर 1800, 1820 आणि 1900। आपल्याला माहिती आहे की 1948 साली हैदराबाद संस्थापन खालसा केलं। या मधल्या काळामध्ये ज्या जनगणना झाल्या त्या जनगणनेमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये मराठा समाजाचा जिथे जिथे उल्लेख आहे की मराठा समाज हा कुणबी होता त्याचे हे दस्त आहेत आणि ती आकडेवारी ही जिल्हानिहाय असल्यामुळं पुढे या आरक्षणाच्या लढ्यामध्ये जो महत्त्वाचा कायदेशीर बाब म्हणून ज्याच्याकडे बघितलं जात आहे ती गोष्ट घडलेली आहे। आपल्या सरकारनं आपल्या मुख्य सचिवांनी तेलंगणाच्या मुख्य सचिवाला एक पत्र लिहिलं होतं। त्या 4 पत्राला पूर्वी प्रतिसाद मिळाला नव्हता, पण गेल्या 3 दिवसामध्ये हे जे अधिकाऱ्यांचं पथक जे आता स्क्रीनवरती आपण फोटो बघतोय ते पथक तिथे बसलं होतं आणि त्यांनी हे दस्त आपल्याकडे स्कॅन करून ताब्यात घेतले। आता त्याची फोड करायची आहे। फोड अशी करायची की समजा छत्रपती संभाजीनगर हा जिल्हा आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये मराठा समाज हा 36% आहे आणि तो कुणबी आहे, अशा पद्धतीचा जर उल्लेख असेल आणि तो जर राज्य सरकारनं मान्य केला तर मग मात्र मनोज जरांगे पाटील यांची जी मूळची मागणी आहे की आम्हाला सरसकट मराठा समाजाला कुणबीतनं आरक्षण द्या, त्या मागणीला मोठं बळ मिळणार आहे। आणि त्या दृष्टीनं ही गेल्या 3 दिवसातली सगळ्यात मोठी घडामोड आहे की आपलं हे जे पथक आहे ते आजच हे सगळे दस्त ताब्यात घेऊन महाराष्ट्राकडे पुन्हा रवाना होईल। आता मला जे मंत्रालयातनं कळतं आहे त्यानुसार हे जे 6200 दस्त आहेत त्याची कायदेशीर पडताळणी करून त्याचे कायदेशीर फाइंडिंग्स हे न्यायालयामध्ये किंवा कुठल्या पातळीवरती मांडायचे त्या संदर्भामध्ये सुद्धा विचार सुरू झालेला आहे। विशेषतः राज्याचे जे महाधिवक्ता आहेत त्यांच्याकडे हे दस्त सादर केले जाणार आहेत आणि त्यातला कायदेशीर मुद्दा लक्षात घेऊन जे मनोज जरांगे म्हणतात की आम्ही कुणबीच आहोत आणि ज्यांची प्रमाणपत्र मिळालेली आहेत त्यांना आरक्षणाचा लाभ द्या, त्या दृष्टीनं मला असं वाटतं की मराठा आरक्षणासंदर्भातली ही सगळ्यात मोठी घडामोड आहे जी आपण NDTV मराठीवरती ब्रेक केली आहे। निश्चितच या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ राहुल। तुर्तास धन्यवाद।